नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत महत्त्वाच्या बातमीने. मालाडच्या मैदानाला टिपू सुलतान नामांतराचा वाद जो आहे मालाडच्या मैदानाचा, तो चांगलाच पेटला आहे. आता यावर नितीन राऊत यांनी टिपू सुलतानाच्या नावावरून राजकारण करणाऱ्या भाजपला चांगलंच फटकारलंय. भाजपचा टिपू सुलतानच्या नावाला विरोध असेल तर त्यांना सर्वप्रथम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल, असा टोला त्यांनी लगावला. रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकच्या विधानसभेत टिपू सुलतानचा गौरव केला होता. टिपू सुलतान हा महान योद्धा आणि प्रशासक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पण भाजप सगळा जुना इतिहास पुसून नवा इतिहास रचण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीत आपण ते पाहतच आहोत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. मालाडच्या मैदानाच्या टिपू सुलतान नामांतरणाचा वाद जो आहे तो चांगलाच पेटला आहे. राऊत यांनी आपण जर पाहिलं तर टिपू सुलतानच्या नावावरून राजकारण करणाऱ्या भाजपला चांगलंच फटकारलंय. त्यांनी असं म्हटलंय की भाजपचा टिपू सुलतानच्या नावाला विरोध असेल तर त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा जरूर घ्यावा, असा टोला त्यांनी लगावला. पण महाराष्ट्रभर आंदोलन करू, महाराष्ट्र पेटू ही जर भाषा तुमच्या तोंडात असेल तर या पेटवापेटवीमधले एक्सपर्ट महाराष्ट्रात कोण आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, पण आम्ही करत नाही. राजीनाम्याची गोष्ट आहे ना, मग सगळ्यात पहिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा तुम्ही मागणार आहात का? सगळ्यात जास्त गुणगान या टिपू सुलतानचं कर्नाटकच्या विधानसभेत जाऊन कोविंदाने गेले. महान योद्धा, ऐतिहासिक योद्धा वगैरे वगैरे वगैरे, स्वातंत्र्य सैनिक. हां, ही या उपाध्या राष्ट्रपतींनीच लावलेल्या आहेत, लावल्या आहेत ना. मग त्यांचा राजीनामा आधी यांनी मागावा. आणि इथे काय करायचं मुंबईत, त्यासाठी मुंबई महानगरपालिका समर्थ आहे, महाराष्ट्राचं सरकार समर्थ आहे, आम्ही सगळे समर्थ आहोत. तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. उगाच ही ठेकेदारी इतिहासाची घेऊन तुम्ही काय इथे गडबड करू नका. दरम्यान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी टिपू सुलतान एक थोर स्वातंत्र्य सैनिक होते आणि ते इंग्रजांविरोधात लढताना शहीद झाल्याचं वक्तव्य केलंय. तर भाजप जाणीवपूर्वक वाद निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. टिपू सुलतान हे अंग्रेज साम्राज्याशी लढत असताना ते शहीद झाले. त्यांनी अंग्रेजांसमोर कधीही सरेंडर केलं नाही. ते स्वतंत्र सेनानी होते. त्या काळात ते शहीद झाले. आणि असं एक महान व्यक्ती ज्यांनी अंग्रेज साम्राज्याला हादरून ठेवला होता, त्याच्या नावाचा विरोध करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करते. त्या उलट हीच परिस्थिती कर्नाटकामध्ये येडियुरप्पाजींनी केली होती. काही काळासाठी ते टिपू सुलतानच्या जयंत्या साजरा करत होते. सत्ता आल्यानंतर विवाद निर्माण करण्यासाठी ते जयंतीचा कार्यक्रम त्यांनी रद्द केला. मुंबईमध्ये पण भाजपचे नगरसेवक टिपू सुलतानच्या नामकरणासाठी पत्र देत होते. आता एखादं मैदानचं नाव टिपू सुलतानच्या नावाने झाला तर त्याला घेऊन लोकांच्या दिशाभूल करण्याचा हा उद्योग आहे. आणि याच विषयी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते भाजप नेते प्रवीण दरेकर आपल्याबरोबर आहेत. प्रवीण दरेकरजी, संजय राऊत असं म्हणता आहेत की ज्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकच्या सभागृहामध्ये टिपू सुलतान याचा गौरव केला, त्याचा आधी तुम्ही राजीनामा घ्या. या नावावरनं, म्हणजे टिपू सुलतान नावावरनं राजकारण करू नका. काय आपली प्रतिक्रिया? नाही, संजय राऊत वड्याचं तेल वांग्यावर काढण्यामध्ये माहीर आहेत. आता टिपू सुलतानचा विषय आला, त्यावर शिवसेनेची भूमिका जाहीर करा ना. आणि कुणीही बोललं तर चूक हे चूकच आहे. आता ज्या टिपू सुलतानने शेकडो हिंदूंना फाशी दिली, हजारो मंदिरांचा विध्वंस केला, लाखो हिंदूंचं धर्मांतर सक्तीनं केलं, मुली महिलांवर बलात्कार केले आणि जमालखान्यात दिलं. आता डाव्या पुरोगामी धर्मनिरपेक्षवादी इतिहासकारांनी या क्रूरकर्म्याला धोरणाचा भाग म्हणून महान योद्धा म्हणून पेश केलं. तेच नवाब मलिक संजय राऊत बोलतायत. टिपू सुलतानला तर दक्षिणेचा औरंगजेब म्हटलं जायचं.
म्हणजे टिपू सुलतानला नाव देऊन हिंदूंच्या भावभावनांवर तुम्ही प्रहार करणार, ते आम्ही सहन करणार त्या ठिकाणी नाही. सांगा ना मला, कुठला धर्मनिरपेक्ष आणि लोककल्याणकारी राज्य होता टिपू सुलतान? आणि केवळ हिंदूंवर नाही तर चर्चवर पण त्यांनी हल्ले केले. त्यामुळे बिगर मुस्लिम त्या ठिकाणी अगदी मराठा साम्राज्य उद्ध्वस्त करण्यापर्यंत त्याची मदत गेली. मग आता याच्यावर भूमिका येऊ द्या ना. त्याच्यामुळे कशासाठी लागून चलन? या शिवसेनेचं आश्चर्य वाटतं. एका बाजूला झेंडे घेऊन रस्त्यावर त्या ठिकाणी भगवे घेऊन समर्थन करायला, दुसऱ्या बाजूला त्यांची भूमिका येत नाही. ज्या राष्ट्रवादीला मराठा समाजानं बरेच वर्ष डोक्यावर घेतलं त्यांची काही भूमिका येत नाही. आणि काँग्रेस तर लागून चलन चालूच आहे. आणि नवाब मलिकांकडून दुसरी काय अपेक्षा करणार? त्याच्यामुळे संजय राऊत आणि नवाब मलिक यांना या ठिकाणी एखादा विषय बगल देऊन वादाचा करत कसं त्या ठिकाणी त्या विषयाला डायव्हर्ट करायचं नीट माहीत, आणि त्याचाच भाग आहे तो. पण म्हणजेच जर शिवसेनेला या विषयाला घेऊन स्पष्टपणे बोलता येत नाहीये म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा मुद्दा पुढे करून हा मुद्दा झाकण्याचा ते प्रयत्न करतायत का? अजिबात या ठिकाणी काही असं झाकलं जात नाही. त्या ठिकाणी आपण बघाल की डाव्या इतिहासकारांचा हवाला देतच काँग्रेसच्या कर्नाटक सरकारने टिपू सुलतानला महानायक घोषित केलंय आणि टिपूंची जयंती साजरी करण्याचा पायंडा त्यांनी पाडलाय. याचा अभ्यास करा सांगा संजय राऊत आणि नवाब मलिकना. कर्नाटकला काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता तुम्ही टिपू सुलतानच्या संदर्भात भूमिका जाहीर करा. रामनाथ कोविंदनी काय केलं, चूक असेल ते चूकच असेल, कुठल्या रेफरन्सवर ते बोललेत, या सगळ्या गोष्टींची चर्चा होऊ शकते, आम्ही करूही. चुकीचं असेल तर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी माफी मागू, पण आत्ताचा विषय तुम्हाला त्या ठिकाणी डायव्हर्ट करता येणार नाही. हा देखील मुद्दा मांडला जातोय की फार पूर्वी या मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यात आलेलं होतं. अशा प्रकारचं कुठलं तरी एखादं डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी दाखवावं. आपण बघाल की जे नामकरण लोकार्पण सोहळा केला अस्लम शेख यांनी, त्यानंतर पालकमंत्री कॅबिनेट मंत्री जो सरकारचा भाग आहे त्यांनी थेट प्रसार माध्यमांद्वारे सांगितलं की अशा प्रकारचं कुठलंही नामकरण झालं नाही, तरी तुम्ही त्या ठिकाणी सांगताय. मग पालकमंत्र्यांनी सांगितलं, ज्यांची सत्ता त्या ठिकाणी महापालिकेत आहे, सरकार आहे, सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत, त्यांनी सांगितलेलं खोटं का? तो सरकार म्हणून बोलले, अथॉरिटी म्हणून बोलले, आणि मग झालं होतं या बोलण्याला काय अर्थ? असं कुठलंही नामकरण झालेलं नाही, कुठलंही अधिकृत त्या ठिकाणी नामकरण नाही. या ठिकाणी अस्लम शेख यांनी सरकारच्या माध्यमातून मतांच्या लाचारीसाठी, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतांचं तुष्टीकरण करण्यासाठी ह्या केलेला नियोजनबद्ध असा कार्यक्रम आहे. पण मग आमदार अमित साटम यांच्यावरती जे आरोप करतायत खुद्द महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवाय अस्लम शेख, त्याचं काय? आपण अमित साटम यांना या संदर्भात विचारा. माझ्या माहितीप्रमाणे अमित साटम या संदर्भात क्रिमिनल डिफामेशन त्या ठिकाणी टाकणार आहेत, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं अमित साटम बोलले नाहीत. त्याचे काय संदर्भ आहेत हे मला वाटतं अमितजी साटमच त्या ठिकाणी सांगू शकतील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहिलं की विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्या मैदानाला टिपू सुलतानच्या नाव देण्याच्या पाठीमागे मतांचं लागून टाळत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका समोर ठेवून अल्पसंख्याकांची मतं मिळवण्यासाठी म्हणून हे सगळं केलं जाते असा थेट आरोप केलेला आहे.